आता आपला प्रभाग क्रमांक 19 येतो. आता या ज्या 19 आहे, तो प्रभाग रचना नेमकी कशी आहे? संपूर्ण प्रभाग हा मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे माझा 69 हा देखील पूर्णतः दक्षिणमध्ये होता. हं. माझ्या ह्या प्रभागात प्रभाग क्रमांक 67 रामानंद नगर जरगनगर, जरगनगर. हां. प्रभाग क्रमांक 68 कळंबा फिल्टर हाऊस, हं. प्रभाग क्रमांक 69 तपोवन, हं. प्रभाग क्रमांक 77 मध्यवर्ती कारागृह हं. आणि प्रभाग क्रमांक 78 रायगड कॉलनी जरगनगर. जरगनगर. असे 5 भागाचा पार्टली थोडा एक भाग आलेला आहे, तो 67 प्रभाग क्रमांक 67 तो पार्ट प्रभाग आला. नाहीतर 5 प्रभागांचा मिळून हा प्रभाग झालेला आहे आणि पूर्णतः म्हणजे उपनगर आहे आणि दक्षिणमध्ये आहे. या दक्षिणमध्ये असल्यामुळं वरून जी कात्यानेतून जी आपली नदी वाहते ती म्हणजे जयंती. जयंती नदी म्हणायची की नाला म्हणायचा, कारण आपल्यामुळेच तो नाला झालाय. आपल्या त्या नाल्याला पहिल्यांदा मी असं म्हणेन की बाबा ह्या जयंती नदी म्हणा, जयंती नाला नको. तर त्या जयंती नाल्यावर प्रोसेसेस करून ती पुन्हा आम्ही नदी करू, असं एक मी माझ्या विकासनाम्यात असणार. नदी म्हणल्याने ती एक मानसिकता होईल की आपण त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आपण बघा, माझं एक छोटं उदाहरण सांगतो. आमचे काका, आम्ही ग्रामीण भागातले आहे. माझं गाव तळाशी, आम्ही राधानगरी तळाशी. तर जाताना आम्ही नदीवरून जाताना आमच्या आत्याकडे जाताना आम्ही चालत जायचो. पूर्वी नदी ओलांडली की त्यांचं गाव आणि नदीच्या अलीकडे आमचं गाव. तर आत्याच्या गावाकडे जाताना नदी लागायची, नदीवर पूल असायचा. आमचे काका चप्पल हातात काढायला लावायचे, हातात घेऊन आम्ही ते नदी ओलांडताना आम्ही जायचो. का तर ही नदी आपली देवी आहे आणि त्या नदीचा आपण मान ठेवला पाहिजे. असं जर आपण चपला हातात घेऊ शकतोय तर त्यात पाणी मिसळणारं पाणी कुठल्या प्रकारचं आहे ह्याच्यावर पण आपण विचार केला पाहिजे. तसंच कळंबा तलाव, ह्या कळंबा तलाव पण त्याच्या भोवतीनं आता म्हणजे डेव्हलपमेंट होते, म्हणजे हॉटेल्स येतात, वस्ती वाढायला लागले. त्याचा कळंबा तलावाचा रंकाळ होऊ द्यायचा नाही आपल्याला. नक्कीच. आता आपण प्रभागाचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास केलेला आहे. आता तुम्ही तुमच्या बोलण्यातून जाणवते की एवढा मोठा प्रभाग असून तो कुठनं कुठंपर्यंत आहे त्याचा तुम्ही अभ्यास केलेला दिसत आहे. तर आता ह्या प्रभागात प्रामुख्यानं कोणत्या समस्या तुम्हाला जाणवतात? या प्रभागामध्ये आता कोणत्या समस्या आहेत? म्हणजे ट्रॅफिक सारख्या वगैरे, आता रामानंद नगर सारखा चौक असेल, पाचगावचा चौक असेल, तर इथं ट्रॅफिकचा म्हणजे खूप मोठी कोंडी होत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही जो म्हटलात त्याप्रमाणे तो वाहतुकीची कोंडी का होते ह्याचं कारण कोणी शोधलं असेल, मी शोधलंय. मला वाटतंय की बाबा म्हणजे जाताना रामानगरच्या पुलावरनं किंवा पाचगावच्या पुलावरून जाताना ट्रॅफिक जाम होते. त्या मुख्य चौकात सिग्नल नाही. तिथं आपल्या ह्या पूर्ण प्रभागाचं किंवा कोल्हापूर शहराचं पण या ट्रॅफिक मॅनेजमेंट करायला लागणार आहे. नक्कीच. आपल्यावर हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच फक्त सिग्नल शहरात आहेत. उपनगरात सिग्नल आहेत पण ते बंद आहेत. का बंद आहेत त्याच्या मागचं कारण पण शोधलं पाहिजे. दुरावस्था असली तरी ते चालू करून घेणे हे पण आपल्याला गरजेचं आहे आणि ते चालू करून वन वे करून असे काही आपल्याला ट्रॅफिक मॅनेजमेंट करावं लागते. रामानगर पूल किंवा पाचगावचा पूल आहे, तो पाचगावचा पूल अरुंद आहे, तो रुंद करायला पाहिजे. त्याच्यासोबत अजून एक म्हणजे दुतर्फी झाला तर ट्रॅफिकला तेवढं सोपं होईल आणि ट्रॅफिक सिग्नल तिथं करायला पाहिजे आणि ते सिग्नल चालू ठेवले पाहिजे. नक्कीच. आता बऱ्याच ठिकाणी आता आपण शहरामध्ये सुद्धा बघतोय, सगळीकडे बघतोय की सिग्नल असतील किंवा काय जिथं रहदारीचे मोठ्या रहदारी आहेत तर तिथं CCTV कॅमेऱ्यांचा एकतर अभाव आहे ते बंद आहेत. तर यासाठी काय आपलं धोरण? चांगला प्रश्न आहे दादा तुमचा. काय झालंय, धोरण आखू आम्ही चांगलं, पण मनुष्यबळ तेवढं पाहिजे. काय झाले, कोल्हापूर महानगरपालिका असू दे किंवा इतर महापालिका असतील किंवा शासकीय कार्यालय असतील, यांना नवीन भरती प्रक्रिया, त्या नवीन भरती प्रक्रियेमध्ये मॅन पॉवर तेवढी असणं गरजेचं आहे. मग आपण म्हणजे सगळ्यात ह्यात काय करायला पाहिजे की बाबा आपण महापालिकेनं रिसोर्सेस वाढवले पाहिजे. बाबा मॅन पॉवर बाहेरून घेतली पाहिजे. मानधन ठोक मानधनावर काय असं ना, ती आपण मनुष्यबळ वाढवलं पाहिजे. नुसतंच लावून चाललं नाही, ते लावल्यानंतर त्याचा मेंटेनन्स कोण करणार? एखादी खाजगी कंपनीशी टाईप करून बाबा तुम्ही ह्याचा मेंटेनन्स बघा, हे सर्व्हिलन्स चालू आहेत का नाहीत. CCTV हे म्हणजे आता आपल्या शहराचे एक पोलिसांना हेल्पिंग हँड म्हटलं तरी चालेल, ते चालूच पाहिजेत. नक्कीच.
आता आपण जसं आता म्हटलं की महानगरपालिकेमध्ये मॅनपॉवरची आवश्यकता आहे. आता एकूणच कसं असतं की राजकीय व्यक्तिमत्व आणि प्रशासकीय व्यक्तिमत्व ह्याच्यामध्ये नेहमीच एक संघर्ष होत असतो. मग त्याच्यामध्ये आता सध्या जे काही आता प्रशासकीय व्यवस्था चाललेली आहे. तर ह्या 5 वर्षामध्ये आता नगरसेवक ही संकल्पना जवळ-जवळ ह्या नव्हती. 10 वर्षात आता निघूनच गेलेली आहे, की लोकांच्याकडे नगरसेवक जवळ-जवळ हा शब्दच विसरलेले आहेत. तर आता ह्या तुमची मुदत संपल्यानंतरचा आणि आत्तापर्यंतचा जो काळ आहे, तो पूर्ण प्रशासकीय असा राहिलेला आहे. तर बरं. आताच्या प्रशासकीय यंत्रणेच्या एकूण कामकाजाकडे आणि भूमिकेकडे आपण कशाने पाहता? म्हणजे कशा खरं पद्धतीचं काम झालेलं आहे आत्तापर्यंत त्यांच्यातून? 2019 पासून तसं प्रशासनच हे चालवतंय. कोल्हापूर कारण चालवतंय. कोल्हापूर महानगरपालिकेचा मागची इलेक्शन झाली हं, ती 2015ला. हं. 15 नंतर तिची निवडणूक व्हायला पाहिजे ती 20ला. पण 20 पूर्वी पहिल्यांदा महापूर आला. महापूर आला. महापूर आल्यानंतर दुसरी महामारी आली ती कोरोना. कोरोनाची आली. त्यामुळं आम्हाला म्हणजे महापालिकेत जाण्यावर निर्बंध होते. ऑनलाईन मीटिंग्स व्हायच्या. असे प्रशासनाच्याच हातात सर्व सगळा काही कारभार होतं. होता. त्यावेळेला एक उत्तम संधी होती. म्हणजे राजकारणी कुणाचाही हस्तक्षेप नव्हता. हां. म्हणजे कुठलाच स्टँडिंग चेअरमन नाही, महापौर नाही आणि मग त्यांना नगरसेवकांचा दबाव नव्हता. होल्ड नव्हता कोणाचा. ह्या काळात प्रशासनानं जर ह्या कोल्हापूरची शिस्त लावली असती, ह्या कोल्हापूरला शिस्त लावण्याचा एक चांगली संधी त्यांनी गमावली असं मी म्हणेन. कोल्हापूर महानगरपालिका चांगली संधी होती प्रशासकांना. कारण प्रशासकांनी जर ठरवलं असतं, लोकप्रतिनिधींची हाताला धरून त्यांनी ठरवलं असतं की हं. बाबा आपण चांगली कामं करूया. म्हणजे त्यात बगीचा कोल्हापूर महानगरपालिकेचा मागच्या आयुक्त, एक तत्कालीन आयुक्त आपले मल्लीनाथ कलशेट्टी, कलशेट्टी बरोबर. त्यांनी कोल्हापुरात पूर येऊ नये म्हणून प्रिकॉशन म्हणून हां. गाळ जो आपले नाले आहेत, नाले आहेत. नाले आहेत किंवा जयंती नदी आहे, हां. त्याचा गाळ उपसण्याचा प्रयत्न म्हणजे फार पूर्वी केला. हां. जानेवारीपासून त्यांनी गाळ उपसणं चालू केलं. त्यांनी 3 महिन्यात ते गाळ उपसून आधीच घेतला आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे 19ला जो पूर आला त्याचा दुसऱ्या वर्षी त्याच प्रमाणात पाऊस झाला, पण त्याची झळ पोचू दिली नाही. ते एक चांगलं उदाहरण होतं. तसंच त्यावेळीचे तत्कालीन आयुक्त किंवा प्रशासकांनी ही जर जबाबदारी उचलली असती तर अजून आपल्याला कोल्हापुरात चांगले विकास कामं किंवा आता कसं असते की स्थानिकच्या लोकांना प्रश्नांची जाण असते. जर बरोबर. आपण बाहेरले परराज्यातील अधिकारी वगैरे जर आणून ते प्रश्न सोडवायचे असतील तर तितकं त्यांच्याशी ते रिलेट नसतात प्रश्न. मग किंवा रिलेट नसण्यापेक्षा त्यांना त्याची तितकी जाण नसते. तर कोल्हापुरातलेच अधिकारी जास्तीत जास्त येण्यासाठी काय तर आपले काय म्हणजे प्रयत्न करणार आहात? आता हा प्रश्न तसा माझ्याशी एकदम डायरेक्ट नाही. पण आम्ही सूचना आमच्या वरिष्ठांची करू की बाबा आपल्याला इथं चांगले अधिकारी पाहिजेत आणि त्या अधिकाऱ्यांच्याकडून आपल्याला चांगलं काम करून घेण्यासाठी आपल्या कोल्हापुरातील अधिकारी असतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कोल्हापूर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आपण पाहायला गेलं किंवा एक सामान्य लोकांचे उत्सुकता काय असते की कोल्हापूर महानगरपालिकेचं एकूण वार्षिक बजेट किती असतं? या बजेटमधून नेमकं काय कोणकोणते खर्च केले जातात आणि या बजेटसाठी हे बजेट उभं करण्यासाठी एकूण उत्पन्नाचे स्रोत काय असतात? अगदी महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला सर. जे महसूल आपल्याला येतो म्हणजे आपला कोल्हापूर महानगरपालिकेचं बजेट हे आपल्याला 2 आपल्याला प्रकारचं आहे. एक म्हणजे महसूल महसूल जो आपला घरपाडा, पाणीपट्टी आणि सॅनिटरी यातून जो मिळतो तो. आणि दुसरा शासकीय ग्रँट्स ज्या ग्रँट्स वेळेस असतात. तर आपलं जे बजेट आहे त्या शासकीय ग्रँट ज्या सोडल्या, शासकीय अनुदान जर सोडलं तर फक्त आपलं 350 कोटींचं हे आपलं बजेट आहे, वार्षिक बजेट आहे. त्या बजेटला आपल्याला म्हणजे त्या मानानं फारच आपल्या कोल्हापूरचा विकासाला निधी आपल्या नगरसेवकांना मिळतो. त्या मानानं आपल्याला विकास करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवायच्या असतील तर प्रामुख्याने आपल्या ह्या कोल्हापूरची शहराची हद्दवाढ झाली पाहिजे. म्हणजे हद्दवाढीसाठी आपण म्हणजे आग्रही भूमिका घेताय, आपण त्याला सकारात्मक पद्धतीने घेताय. होय. तुम्ही लक्षात घेतलं असेल तर 2010ला आपली जनगणना झाली आणि 2011ला आपली जनगणना जाहीर झाली. त्यानुसार आपली लोकसंख्या 6 लाखापर्यंत जाते आणि त्यामुळं आपल्याला स्मार्ट सिटीपासून आपण वंचित झालो. आम्ही 2015ला नगरसेवक झालो त्यावेळी आपल्या शहराबरोबर शहर असलेलं म्हणजे
कर्नाटक राज्यातील आत्ता असलेलं हां. बेळगाव, बेळगाव. त्याला स्मार्ट सिटी मिळालं. आपल्या सोलापूरला स्मार्ट सिटी मिळालं. हं. पण आपल्याला कोल्हापूरची लोकसंख्या मर्यादित राहिल्यामुळे मर्यादित राहिल्यामुळे ते स्मार्ट आपल्याला सिटी स्मार्ट मिळालं. सिटी मिळाली. त्याचे काही निकष आहेत. 1972ला आपली महापालिकेत रूपांतर झालं. मात्र त्याची एकही इंच हद्दवाढ झाली नाही. झालेलं नाही. 42 गावांचा समावेश यात समावेश होणार होता. त्यावेळी जर हा समावेश झाला असताना आतापर्यंत आपल्याला स्मार्ट सिटी होऊन आपण कोल्हापूर, पुणे, मुंबई नंतर आपल्या कोल्हापूरचं नाव घेतलं असतं. आता आपण बजेटच्या या विषयावरती बोलता बोलता आपणाला म्हणजे तुम्ही जे काही मुद्दे मांडलेत, तर कोल्हापूरची एकूण लोकसंख्या, कोल्हापूरची भौगोलिक परिस्थिती आणि भविष्यात होणारी कदाचित होऊ शकेल, न होऊ शकेल, हा तांत्रिक बाब आहे. हद्दवाढीचा जो मुद्दा आहे, ही झालीच. तर त्या अनुषंगानं कोल्हापूरचं जे बजेट सध्याचं जे आहे, तुम्ही सांगितलं ते 366 कोटी काय तर ते तितकं अपुरं पडतंय, तोकडं पडतंय. तर हे बजेट वाढवण्यासाठी किंवा कोल्हापूरचं उत्पन्न वाढवण्यासाठी अशा काही विशेष योजना आपल्या डोक्यामध्ये आहेत का? आता हद्दवाढीचा विषय निघालाच म्हणून आपण थोडंसं बोलू, की हद्दवाढीसाठी नेमकी राजकीय इच्छाशक्ती नाही आहे, की प्रशासकीय इच्छाशक्ती नाही आहे? आत्ता हा प्रश्न खरंच पेचात टाकणार आहे. पण मला माझी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत राहत असेल आणि आपण जर कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला जर विरोध करणार असेल, तर अशा लोकप्रतिनिधींनी ह्याचा खरंच विचार केला पाहिजे. हद्दवाढ केल्यानंतर आपण त्यांना आश्वासित केलं पाहिजे, जी गावं या हद्दवाढीमध्ये येतील, आपल्या समाविष्ट होणार आहेत, होतील. त्या गावाचा डेव्हलपमेंट कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं गव्हर्नमेंटकडून वरनं आपल्याला केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून विविध आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वेगवेगळ्या स्वरूपात निधी मिळणार आहे. तो निधी आपण आणल्यानंतर आपल्याला त्यांचा डेव्हलपमेंट करता येईल असं आश्वासन जर दिलं तर हा प्रश्नच राहणार नाही. आत्ताच आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकूण बजेटविषयी वार्षिक बजेट जे काय असतं, आपण त्याच्यावरती आपण बोललो. तर ह्या बजेटमधून कोल्हापूरचा विकास करण्यासाठी हा पैसा वापरला जातो. पण हे बजेट तसं कोल्हापूर शहराच्या एकूणच भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा लोकसंख्येनुसार खूप तोटकं म्हणजे अपुरं पडतंय. बरोबर. तर हे अजून हा बजेट वाढण्यासाठी किंवा महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी असं काय विशेष नियोजन आपल्याकडे आहे का? एक नगरसेवक म्हणून आपल्याला असं काय वाटतं, की कोणते मुद्दे आपण अवलंबले तर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल? आत्ता ह्यावेळीचा कोल्हापूर महानगरपालिकेला आम्ही निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही एक टॅगलाईन तयार केली. भाजपा येणार आणि कोल्हापूर बदलणार. ह्या टॅगलाईन खाली आम्ही काम करतोय. त्यात विविध अंगाने आम्ही त्याचा विचार करतोय. खरं सांगायचं तर आपल्याला कोल्हापूर मध्ये आई अंबाबाई महालक्ष्मीचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या दृष्टिकोनातून त्याला मध्यस्थानी ठेवून, केंद्रस्थानी ठेवून आपण पर्यटन काय म्हणू आपण सिंधुदुर्ग जिल्हा जसा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला, तसं आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आमचे नेते माननीय चंद्रकांतदादा पाटील, धनंजय महाडिक, अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून आम्ही त्यांच्या मागं लागून आम्ही तो पर्यटन जिल्हा आधी घोषित करू. त्या निमित्तानं आपल्याला जो येणारा निधी आहे, म्हणजे आता अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा सोडून ह्याला जे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अजून वेगवेगळ्या गोष्टींसाठी जो निधी आहे, तो निधी आणून आपण बेसिक गरजा आपण कमी करण्यासाठी प्रयत्न करू. त्याच्यातून येणारा जो महसूल आहे तो महसूल वाढेल, रोजगार निर्मिती होईल. यातून आपल्या कोल्हापूर शहरातील जी टुरिझम इंडस्ट्रीज आपण डेव्हलप करू शकतो. म्हणजे त्याच्यातून आपलं उत्पन्न वाढू शकतं. तसंच जे आपल्या शहराचं आता वाढतं स्वरूप आहे, त्या म्हणजे खेड्यातल्या लोकांना शहरात यायचं असते, शहरातल्या लोकांना मोठ्या शहरात म्हणजे आपल्याला पुण्या मुंबई सारख्या शहरात जायचं असते. त्या शहरात येणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून पुढील भविष्यात होणाऱ्या आपल्या टाउन प्लॅनिंगचा विचार करायला पाहिजे. पुढच्या 50 वर्षाचा विचार करून आपलं टाउन प्लॅनिंग झालं पाहिजे. नक्कीच, निश्चितच. आता आपली केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आपल्याच पक्षाची सत्ता आहे. तर कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटसाठी आपण एक व्हिजन, असं काय व्हिजन तयार केले, की मी माझ्या मोठ्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे वगैरे मी त्या व्हिजनचा पाठपुरावा करू शकेल, असं काय व्हिजन आहे कोल्हापूर शहरासाठी? आत्ता बघितलं तर मी एक विद्यार्थी परिषदेपासून मी
विद्यार्थ्यांशी जोडलेलो आहे. माझ्या प्रभागात एक कोल्हापूर महानगरपालिकेची शाळा आहे. त्या शाळा कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी मी प्रयत्न केलोय. तसंच कोल्हापूर महानगरपालिकेचे क्रीडांगणं ही विकसित झाली पाहिजेत. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे माझ्या प्रभागात केलेलं झिरो वेस्टचं काम तसं संपूर्ण शहरात कुठल्या पद्धतीनं आपल्याला कचऱ्याची एक समस्या आहे. ती कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.